ॐ नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार। काल आपण खूप सुंदर अनुभूती आपण वाचल्या, ज्या बाबांनी अत्यंत भावपूर्ण रीतीने व्यक्त केलेल्या आहेत। त्यामध्ये सर्वात सुंदर अनुभूती जी कराडचे साधक, त्यांना बाबा असं म्हणायचे, तर त्या साधकांनी त्यांना मुली होत्या आणि एका मुलीचं लग्न राहिलं होतं, बाकी सर्व मुलींची लग्न झाली आणि त्यानंतर त्यांनी लवकरच निवृत्ती घेतली, सेवानिवृत्ती, आणि ते नामसाधन करू लागले। परंतु त्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना इच्छा होती की आपण भगवत स्मरण करायचं, भगवंताच्या चिंतनात पुढील सर्व दिवस व्यतीत करायचे। परंतु ते कसं आपण भगवत स्मरण करायचं हे काही त्यांना माहीत नव्हतं। अशाच विवंचनेत असताना की त्यांनी त्यांच्या घराच्या समोर एक रामदासी येतात आणि ते त्यांना महाराजांकडे जायला सांगतात आणि त्यानुसार आबा महाराजांकडे जातात आणि महाराज ते गोंदवले इथं राहत आहेत आणि त्या मुक्कामामध्ये महाराज प्रवचन करायचे आणि 4 ते 5 दिवसांच्या प्रवचनामध्ये महाराजांनी ह्या आबांच्या मनातील सर्व शंका दूर केल्या आणि त्यांना ज्ञान दिलं आणि कसं भगवत स्मरण करावं हे सुद्धा त्यांना त्यात शिकवलं आणि नामाचा अनुग्रहसुद्धा दिला। आणि त्यानंतर आबांनी त्यांना महाराजांना विनंती केलेली आहे की जसं तुम्ही मला आत्ता दर्शन देत आहात त्याच प्रकारे माझ्या अंतिम समयामध्ये सुद्धा आपण मला दर्शन द्यावं। महाराज त्या संदर्भात त्यांना आश्वासन देत आहेत की केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या अंतिम समयी तुमच्यासह जमलेल्या सर्वच मंडळींना दर्शन दिलं जाईल आणि तुम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि ह्याची अनुभूती सर्वांना सुद्धा येईल। आणि त्यानुसार आबांना महाराजांनी त्यांच्या अंतिम समयामध्ये दर्शन दिलेलं आहे आणि त्यावेळेला अंतिम समयी आबा कराडला होते, महाराज गोंदवले इथे होते आणि त्यांचा अंतिम समय आहे किंवा ते आजारी आहेत हे आबांनी गोंदवले इथे कळवलं सुद्धा नव्हतं। तरीसुद्धा जेव्हा आबांची अंतिम घटिका जवळ आली त्यावेळेला सकाळी 9:30 वाजता महाराज गोंदवले इथं भजन करायला उभे राहिलेत आणि सर्व मंडळींसह महाराज तिथं भजन करू लागलेले आहेत आणि आबा कराडला असताना आबांच्या खोलीमध्ये महाराजांचा आवाज आणि सर्वच भक्तांचा सुद्धा आवाज येऊ लागला। तो आवाज ऐकून सर्वांनी दरवाजे उघडले आणि आबांनी जे आबा अत्यवस्थ अवस्थेत होते, त्यांची शुद्ध ही पूर्णतः व्यवस्थित नव्हती, तरीसुद्धा ते शुद्धीत आले आणि त्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं आणि सर्वांनी महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आबांनी अत्यंत समाधानाने आपले प्राण आपल्या देहातून त्यागले। त्यावेळेला महाराजांनी आबांसाठी उच्चारलेले वाक्य सर्वांसाठी मार्गदर्शक आहेत की महाराजांनी सांगितलं आहे की असे फार विरळे जीव असतात की जे भगवत स्मरणासाठी पूर्णतः आपला वेळ देतात आणि नामस्मरणामध्ये आपला जीवनातील कालावधी व्यतीत करतात आणि इतकंच नव्हे तर कोणतीही चिंता मनात न आणता ते नामस्मरण करत असतात आणि सर्व भार भगवंतावरती सोपवून नामस्मरण करत असतात, असे हे आबा होते। त्यामुळे त्यांना तर त्यांच्या अंतिम समयी दर्शन झालंच महाराजांचं, परंतु जमलेल्या सर्व त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा महाराजांचं दर्शन कराड इथं झालेलं आहे। आणि ह्याच वेळेला आबांच्या संदर्भात अजून एक घटना महत्त्वाची आहे की जी आपल्या सर्वांना मार्गदर्शक आहे की आबा जेव्हा गोंदवलेहून
पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाले, तेव्हा त्यांनी महाराजांना अनुमती विचारली, परंतु महाराजांनी अजून थोडे दिवस थांबा असं आबांना सुचवलं होतं. परंतु तरीही आबांनी पुन्हा प्रश्न विचारला, "मी जाऊ का माझ्या घरी?" तर तेव्हा मात्र महाराजांनी संमती दिली. तर इथं बाबा सांगतायत, की जेव्हा आपले संत सु प सं संतांना आपण काही विचारतो, तेव्हा जे पहिलं उत्तर येईल तेच त्यांचं मत असतं. त्यांचं प्रामाणिक मत, खरं मत ते त्यांचं पहिल्यांदाच व्यक्त त्यांनी केलेलं असतं. तरीसुद्धा जर साधक पुन्हा पुन्हा आपलंच म्हणणं जर समोर ठेवत असेल, तर मात्र संत त्याला रोकत नाहीत. त्याला जे हवं आहे ते करू देण्यास त्याला अनुमती देतात. त्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की जी आपल्या जीवनात आपण सुद्धा दक्षता घेणं आवश्यक आहे. तर त्यानंतर पुढे महाराजांनी आपल्या आईला काशी इथं आईची इच्छा आहे, की तिला काशीला घेऊन जायचं आहे आणि त्यानुसार महाराजांनी आईला आपल्या काशीला घेऊन गेलेत आणि काशीला जायच्या वाटेमध्ये नाशिक इथं महाराजांनी गोदावरी इथं आईला स्नान करवलंय. त्यानंतर प्रयाग इथं महाराज आईला घेऊन गेले. तिथे त्रिवेणी संगमच्या इथं महाराजांनी आईला स्नान करवलं. त्यानंतर महाराज काशी इथं गेले. काशी इथे महाराज दररोज आईला स्नानासाठी स्वतः उचलून घेऊन जात होते आणि तिथे महाराजांनी आपल्या आईच्या हातून अ, अ, खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्नदान करवलेलं आहे. पूजा अर्चना, नामसाधन सर्व आईच्या हातून त्यांनी करवलेलं आहे आणि त्याच वेळेला काशी इथं असताना अनेक साधू, संत, बैरागी महाराजांना भेटायला येत होते आणि त्यापैकीच एका साधूंनी एका साधूंचे शिष्य हे महाराजांच्या आज्ञेनुसार नामस्मरण करण्यास त्यांनी त्या शिष्याने सुरुवात केली होती. ते पाहून त्यांना आवडलं नव्हतं, की आपला शिष्य असं रामनाम घेत आहे. तर त्यांना इच्छा झाली, की महाराजांना भेटायला पाहिजे आणि त्यांनी महाराजांना न कळवता आपल्या शिष्याबरोबर ते महाराजांना भेटायला गेलेले आहेत आणि ते केवळ संस्कृत बोलायचे. तर महाराजांनी अंतर्ज्ञानाने जाणलं, की आज आपणाला हे स्वामीजी भेटायला येणार आहेत आपल्या शिष्यासह. तर महाराजांनी आधीच एक साधक की ज्याला संस्कृत, हिंदी, मराठी हे या तिन्ही भाषांचं ज्ञान अवगत होतं, त्याला बोलून आपल्याकडे आधीच घेतलं होतं आणि ते संत साधक जे भाषांतर करू शकतील ते साधक त्यानंतर हे स्वामीजी आणि शिष्य एकाच वेळी महाराजांना भेटायला आले. त्यावेळेला महाराज आपल्या आईचे हात धुत होते. आईचं जेवण झाल्यानंतर ते पाहून त्या स्वामीजींचं हृदय द्रवलं आणि त्यांना त्यांच्या आईची आठवण आली आणि महाराजांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये जो एक थोडा द्वेष भाव निर्माण झाला होता तो पूर्णतः किंवा राग होता तो पूर्णतः मावळला आणि त्यानंतर त्यांनी महाराजांना विचारलेलं आहे की नामाचं महत्त्व काय आहे? नाम काय करतं? तर त्यावेळेला महाराजांनी सांगितलेलं आहे की जसं भगवंताला विकारांचा विषयाचा विटाळ सहन होत नाही आणि नामाच्या सहाय्याने आपलं चित्त शुद्ध होतं, हे त्यांनी त्या स्वामींना सांगितलेलं आहे आणि त्या स्वामींनी आदल्या रात्री स्वप्नामध्ये लसूण खाल्ला होता, त्यामुळे त्यांचं मन दूषित झालं होतं आणि आपलं चित्त शुद्ध होण्यासाठी स्वामींनी स्नान केलं होतं. तरीसुद्धा त्यांची अस्वस्थता जात नव्हती आणि महाराजांनी जो उपाय सांगितलेला आहे की नामस्मरणाने चित्तशुद्धी होते, ते स्वामींना पटलं आणि स्वामी शरण जात आहेत आणि महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला. इतकंच नव्हे तर त्यांना अनुग्रह देण्याचा अधिकारसुद्धा महाराजांनी त्या स्वामींना दिला. त्यानंतर अजून एक अग्निहोत्र करणारे वैदिक साधक महाराजांना भेटायला आले होते. त्यांनी सुद्धा महाराजांची परीक्षा घेण्याचं
घेण्याचं ठरवलं होतं आणि महाराजांना त्यांनी जे प्रश्न विचारले त्यामध्ये साधकाचीच त्याचीच फजिती झाली आणि त्यामुळे तिथून त्याने लगेच मुक्काम महाराजांच्या इथून हलवला. त्यानंतर अजून एक सुंदर घटना काशी इथं घडलेली आहे. ती म्हणजे अजून एक साधू की ज्यांनी 12 वर्ष रामनामाचे 13 कोटी जप पूर्ण केले होते आणि प्रत्यक्षात ते भजन गाऊ लागत तेव्हा राम डोलत असे अशी त्यांची अवस्था होती. इतकं त्यांचं तपाचरण होतं आणि नामसाधना होती. असे साधू महाराजांना भेटायला आले. तेव्हा त्यांच्या मनात एक प्रश्न होता की गंगा स्नान केल्यानंतर गंगा स्नान केल्यानंतर चित्त शुद्ध होतं, म्हणजे पापाचं क्षालन होतं. तर हे किती सत्य आहे किंवा हे पापक्षालन करण्यासाठी येतात, सर्वजण येतात. तर त्यांचा आपण प्रश्न वाचू, कारण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्यांचा प्रश्न असा आहे की सर्व भारतवर्षातून इतके लोक काशीला येतात आणि गंगेत स्नान करतात, मग ते पावन का होत नाहीत? तर श्री महाराज म्हणाले, याला कारण खरी भावना नाही. याला कारण खरी भावना नाही. तर आता इथे आपण गंगा स्नान घ्या किंवा तीर्थक्षेत्री जाणं किंवा आपल्या आश्रमात जाऊन साधना करणं, तर आपण पाहतो की आपण आश्रमात जातो, तिथं नामस्मरण करतो किंवा तीर्थक्षेत्री जातो किंवा गंगा स्नान करू किंवा नदी किनारी जाऊ आणि तिथं आपण जातो आपलं चित्त शुद्ध होण्यासाठी जातो आणि त्या स्थानाचं, त्या तीर्थाचं किंवा आश्रमाचं महात्म्यसुद्धा तेच असतं की चित्त शुद्ध होणं आणि भगवत साक्षात्कार करून देण्यासाठी मदत करणं, हे ती शक्ती त्या स्थानामध्ये असतेच असते. तर इथे स्वामीजींचा प्रश्न होता की असं गंगेत स्नान करण्यासाठी जातात, मग अनेक लोक जातात, परंतु ते शुद्ध मग पावन का होत नाहीत? तर महाराजांचं उत्तर आहे की खरी भावना नाही, खरी भावना नाही. तर ते स्वामीजी पुन्हा म्हणतात की असं कसं की लोक एवढा पैसा वेळ खर्च करून तिथं येतात आणि खरी भावना नाही हे तुम्ही कसं म्हणता? तर त्यावरती महाराजांनी तिथे प्रत्यक्षात स्वामीजींना दाखवलेलं आहे की महाराज त्यांना त्या स्वामीजींना एका महारोग्यासारखं हातापायांना चिंध्या बांधून घ्यायला सांगतात आणि तिथे त्यावेळेला महाराज तिथे गंगेत स्नान करून परत येणाऱ्या लोकांना सांगत असतात की हा माझा भाऊ आहे आणि त्याला महारोग झालेला आहे आणि आम्ही 1 वर्षापासून इथं प्रार्थना करतोय, तर आम्हाला असं साक्षात्कार झालेला आहे की गंगेत स्नान करून जो व्यक्ती पावन झाला असेल, त्याने जर माझ्या भावाला मिठी मारली तर त्याचा आजार बरा होणार आहे. आणि तेव्हा मग 7-8 जण येतात की त्याच्याजवळ मिठी मारण्यासाठी, परंतु तितक्यात महाराज म्हणतात, परंतु तुम्ही पुढचं ऐका, जो माझ्या भावाला मिठी मारेल त्याला तो रोग होईल, परंतु जर त्याने पुन्हा गंगेत स्नान केलं तर त्याची भावना शुद्ध असल्यामुळे तो रोग त्याला जडलेला तो दूर होईल. हे ऐकल्यानंतर अनेक जण माघार घेतात, कोणीही तिथे पुढे येत नाहीत. तेवढ्यात एक तिथे शेतकरी तरुण मुलगा असतो, तो पाहतो इथे गर्दी कशाची जमा झालेली आहे. तर तेव्हा महाराज त्याला सांगतात की असा माझा भाऊ आहे आणि त्याला जर अशा पद्धतीने ज्याने एक मिठी मारली तर जो शुद्ध झालेला आहे गंगेत स्नान करून, त्याने जर याला मिठी मारली तर त्याचा रोग दूर होईल आणि परंतु जो मिठी मारणार आहे त्याला तो रोग होणार आहे आणि त्याने जर पुन्हा गंगेत स्नान केलं तर त्याचा रोग त्याच्या शुद्ध भावनेमुळे जाणार आहे. तर तो तरुण मुलगा शांतपणे त्याला मिठी मारतो, त्या स्वामीजींना मिठी मारतो आणि हे पाहून महाराज लगेच महाराज त्या तरुणाला मिठी मारतात आणि सांगतात की तुझी यात्रा सफल झाली, खऱ्या अर्थाने तुझी यात्रा सफल झाली. तर हेच आहे, यातनं खूप मोठा बोध आहे. आपण आश्रमात जातो, आपण तीर्थक्षेत्री जातो, आपण एखाद्या मंदिरात जातो, आपण एखाद्या ठिकाणी स्नान करण्यासाठी जातो किंवा जर तशी संधी मिळाली तर, परंतु असे हजारो लाखो
करोडो लोक जात असतात. परंतु त्यामध्ये ज्याची भावना शुद्ध असते, ज्याची भावना शुद्ध असते, तोच त्या तीर्थक्षेत्री जाऊन शुद्ध होतो आणि त्याच्यामध्येच ती क्षमता असते, की त्या तीर्थक्षेत्राचं पावित्र्य ग्रहण करण्याची आणि चित्त शुद्ध करण्याची क्षमता त्याच्यामध्येच असते. अ, हे इथे सांगितलेलं आहे. तीर्थक्षेत्र खूप शुद्ध आहेत. सर्व आपल्या नद्या ह्या अ, भगवंताची शक्तीच त्यातनं वाहत असते, असं आहे. सर्व आपले आश्रम ज्या संतांनी त्यांच्या साधनेने पूर्णतः ऊर्जावान आणि पवित्र शुद्ध केलेले आहेत. असं जरी असेल तरीसुद्धा जो अ, न प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक जीवाला त्यातनं शुद्ध होण्याचं अ, अ, क्षमता त्या स्थानामध्ये, त्या नदीमध्ये, अ, अ, त्या आश्रमामध्ये असते. परंतु तिथे जाणाऱ्याची भावना शुद्ध असली पाहिजे. ज्याची भावना शुद्ध आहे, तोच तिथली शुद्धता ग्रहण करू शकतो. तोच तिथलं पावित्र्य ग्रहण करू शकतो. तोच तिथलं व्यापकता ग्रहण करू शकतो. तोच तिथली ऊर्जा ग्रहण करू शकतो आणि त्याच्या अंतरी असलेला जो मीपणा आहे, त्याच्या अंतरी असलेला जो जो संकुचितपणा आहे, तो गळून त्याच्या अंतरीपणा असलेला जीवभाव आहे, तो गळून जातो आणि तो शिव होतो, की जो ज्याची भावना शुद्ध आहे, तोच तिथे शुद्ध होऊ शकतो. हे या घटनेतनं महाराजांनी खूप मोठा बोध सर्वांसाठी दिलेला आहे. यासाठी मन अगदी सरळ, शांत असणं अत्यंत आवश्यक आहे. आता अशा रीतीने अनेक गोष्टी आपल्याला त्या सांगितलेल्या आहेत. त्यानंतर महाराजांची गोंदवले इथं पण परीक्षा केलेली आहे, की वैदिक लोकांना नाम घेणं हे पटत नव्हतं, की तर तिथे त्या महाराजांनी त्यांनासुद्धा सांगितलेलं आहे, की राम नामाचा जो 3.5 कोटी जप करेल, त्याला त्याचं आराध्य दैवत, त्याचा साक्षात्कार होईल, त्याच्यासमोर ते प्रकट होईल. तर एवढं सामर्थ्य ह्या रामनामामध्ये आहे. रामनाम हे महाराजांनी अनुभवलेलं आहे. त्याच प्रकारे सर्वच जे संत आहेत, त्या संतांनी जे साधकांना नाम देतात, त्या प्रत्येक नामामध्ये ते सामर्थ्य आहे, की आपण त्याचं आपण उच्चारण करत गेलो, मनामध्ये मानस जप करत गेलो किंवा वैखरी करत गेलो, तर त्यातून आपणाला आपलं चित्त शुद्ध होण्यास आणि आपण जसं महाराजांनी सांगितलेलं आहे, की 3.5 कोटी जप, त्याच पद्धतीने कोणतंही नाम जे प्रत्येक संत त्यांचे नाम देण्याच्या पद्धती ह्या वेगळ्या आहेत, किंवा नाम हे प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं संप्रदायानुसार. तर प्रत्येक नामामध्ये तेवढंच सामर्थ्य आहे, की जे महाराजांनी जसं सांगितलेलं आहे, की 3.5 कोटी रामनामाचा जप केल्यानंतर आपलं आराध्य दैवत हे आपल्याला किंवा साक्षात्कार व्हायला सुरुवात होते, साक्षात्कार होतोच होतो. तर हे प्रत्येक नामाच्या बाबतीत हे सत्य आहे. आता आपण पुढे वाचूयात. आता अशा रीतीने काशीमध्ये विविध म्हणजे महाराज काशीमध्ये आईसाठी आले होते आणि आईसाठी आल्यानंतर महाराजांनी तिथे महाराजांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाची महाराजांनी सेवा केलेली आहे आणि अनेकांना महाराजांनी नाम दिलेलं आहे. त्यामुळे ही काशीची यात्रा जितकी आईसाठी महत्त्वाची होती, तितकीच ह्या सर्व महाराजांना भेटायला येणाऱ्या सर्वच जीवांसाठी उद्धार करणारी होती. तर हे इथे आपल्याला दिसते. आता पुढे आहे, की आईचं निर्याण. आईचं निर्याण. काशीमध्ये 1 महिनाभर राहून श्री महाराज आईला घेऊन गयेला गेले. तेथे पिंडदान करून सर्व मंडळी अयोध्येला गेली. गोंदवले सोडून आता 1.5 महिना होऊन गेला होता. सर्वांची, विशेषतः गीताबाईंची प्रकृती चांगली होती. अयोध्येला आल्यावर मात्र त्यांना थकवा आला. पहिले 2 दिवस विशेष काही वाटले नाही, पण 3ऱ्या दिवसापासून त्यांची शक्ती क्षीण होऊ लागली. औषध चालू करण्यास त्यांनी संमती दिली नाही. खाणे बंद होऊन नुसत्या दुधावर त्या राहू लागल्या.
पडल्या पडल्या त्यांचे नामस्मरण सारखे चालू असे. श्री महाराज सारखे त्यांचे जवळ बसून त्यांची सेवा करीत होते. 6व्या दिवशी त्यांना आपोआप असे वाटू लागले की आपण आता फार दिवस जगत नाही, म्हणून एकदा शरयूचे स्नान करावे, दानधर्म करावा आणि रामरायाचे अखेरचे दर्शन घेऊन यावे असे त्यांनी ठरवले. त्याप्रमाणे श्री महाराजांनी आईला स्वतः उचलून शरयूच्या तीरावर नेले आणि तेथे तिला स्वच्छ स्नान घातले. नंतर घाटावर एक गादी घालून त्यावर तिला टेकून बसविले आणि सांगितले, आई अशी वेळ पुन्हा यायची नाही. मी गादीखाली पैसे ठेवले आहेत. ज्याला जितके पैसे तुला द्यावेसे वाटतील तितके तू दे. गादीखाली हात घाल आणि हवे तेवढे पैसे मिळतील. हे ऐकून गीताबाईंनी गादीखाली हात घातला तर मूठ भरून रुपये हातात आले. त्यांनी दान करण्यास प्रारंभ केला. जो येईल त्याला मूठ भरून रुपये मिळत. सबंध अयोध्येमधील भिकारी, गरीब, बैरागी, वैदिक इत्यादी सर्व लोक दान घेऊन गेले. इतके रुपये देऊन देखील पुन्हा आपली मूठ भरलेली जेव्हा आईंनी पाहिली तेव्हा त्यांना मोठा अचंबा वाटला व त्या श्री महाराजांना बोलल्या, अरे गणू, गादीखाली आणखी किती पैसे आहेत? श्री महाराजांनी उत्तर दिले, आई, आपल्या उशाखाली पैशाची गंगा वाहते आहे. तू का काळजी करतेस? त्यावर आई बोलली, अरे, ही विद्या तुझ्यापाशी आहे. हे तू मला आधी का सांगितले नाहीस? लगेच श्री महाराज म्हणाले, आई, त्याचा उपयोग आपल्या स्वतःसाठी करायचा नसतो, म्हणूनच मी तुला आधी सांगितले नाही. आईने मनसोक्त दान केल्यावर श्री महाराजांनी तिला पुन्हा उचलून घरी आणले. त्या दिवशी रामरायाला मोठा थाटाचा नैवेद्य करून गाव जेवण घातले आणि त्यांनी आईला देखील थोडा प्रसाद खाऊ घातला. दुपारी विश्रांती झाल्यावर त्यांनी विचारले, आई, आणखी काही इच्छा शिल्लक आहे का? आई म्हणाली, नाही रे, मुळीच नाही. फक्त राम राम म्हणत तुझ्या मांडीवर मला जाऊ दे. दुसऱ्या दिवशी सकाळी गीताबाईंनी श्री महाराजांच्या मांडीवर अगदी शांतपणे राम राम म्हणत देह ठेवला. श्री महाराज एवढे धैर्याचे पर्वत खरे, पण आईचा शेवटचा श्वास संपल्यावर, आई, तू गेलीस ना, असे शब्द त्यांच्या तोंडातून निघून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. वयाच्या 12व्या वर्षी सर्व संग परित्याग करणाऱ्या श्री महाराजांना जगामध्ये रामरायाच्या खालोखाल आपल्या आईचे प्रेम होते. बाहेर सर्व तयारी झाल्यावर मंडळी तिला नेण्यासाठी आत आली. तेव्हा श्री महाराजांनी आपल्या आईची जीर्ण झालेली ती गतप्राण कुडी आपल्या मांडीवर घेतली आणि पुढील अभंग सहज स्फूर्तीने त्यांच्या मुखांतून बाहेर पडले. दया करी रामसीता, सांभाळावी माझी माता. दया करी रामसीता, सांभाळावी माझी माता. दया करी शरयूबाई, मुक्त करी माझी आई. हनुमंता कृपा व्हावी, माझी माय पदी न्यावी. शिवरूपी ब्रह्मगामी, आईवर कृपा करा तुम्ही. लोळे देवाचे मी पायी, मुक्त करा माझी आई. आईचे दोष माझे माथी, एवढी ऐकावी विनंती. दास म्हणे रघुवीरा, माझी आई मुक्त करा. आता कोठे राहू, कोठे जाऊ, आई तुला कोठे पाहू. तुम्ही जन्म मज दिला, आज कंटाळा हो केला. सर्व सुख तुझे पायी, कोठे सोडून गेली आई. हरिणी पाडस चुकली, मज वेळ तैसी आली. माझे दैव कमी झाले, तुझ देवे बोलाविले. दास म्हणे माझा प्राण, तुझविन झाला दीन. अयोध्यापुरीची ही थोरी, स्वर्गद्वार शरयू तीरी. तेथे मातेसी आराम झाला, मज राम विसरला. हा योग न पहावे डोळा, आला देहाचा कंटाळा. दास म्हणे तुम्ही गेला, तेथे नाही नेले मला. आईच्या पोटी जन्मा आलो, काही उत्तीर्ण नाही झालो. आई फार व्याकुळ झाली, तिची दया नाही आली. सोडून या आई बापा, तीर्था जाऊन करी पापा. आता आई रागावली, मज सोडून या गेली. मासा माझी मार्गशीर्ष शुक्ल 7 भानुवार दिवशी. आई गेली वैकुंठासी, दीनदास म्हणे आई गेली, आता दया नाही आली. आधीच श्री महाराज अयोध्येत सर्वांना माहीत असलेले
त्यातून त्यांच्या आईने इतका पैसा आणि इतके अन्न आदल्याच दिवशी दान केलेले म्हणून गीताबाई गेल्याची वार्ता हा हा म्हणता सगळीकडे पसरली व त्यांना पाहण्यासाठी सर्व गाव लोटला. त्यावेळी गीताबाईंच्या तोंडावर विलक्षण तेज झळकत होते. त्यांच्या अंगावर तुळशीचे व फुलांचे पुष्कळ हार घातले गेले. लोकांनी झांजा वाजवून भजन सुरू केले व नामाचा गजर होऊ लागला. अयोध्येमधील सर्व संन्याशी बैरागी जमा झाले. अशा थाटात त्यांना नेऊन अग्नी दिला. श्री महाराजांनीच याचे वर्णन त्यावेळी केले. साधू संत वाखाणी ती धन्य धन्य माता म्हणती, तुळशी पुष्पांचेही हार नाम गरजती अपार. तेज आले बहुफार मुख पाहाती नारी नर. वाद्ये वाजती झणत्कार होतो नामाचा गजर. मागे पुढे साधू मेळा काय मौजेचा सोहळा. दासदुःखी देह नारी अंतरी आनंदाच्या लहरी. तिसऱ्या दिवशी श्री महाराजांनी नामसप्ताह बसवला. 10व्या दिवसापासून त्यांनी उत्तरक्रिया करण्यास आरंभ केला. 13व्या दिवसापर्यंत असंख्य गरिबांना अन्नदान जे गीताबाईंना मनापासून आवडत असे ते करून श्री महाराजांनी 100 गायी दान दिल्या. 100 वैदिकांना वस्त्रे व पात्रे दिली. 100 सुवासिनींना लुगडी दिली आणि गावांतील प्रत्येक भिकाऱ्याला एक एक घोंगडी दान दिली. एखाद्या राजालाही करता येणार नाही असा खर्च श्री महाराजांनी आईच्या नावाने केला. एखाद्या राजालाही करता येणार नाही असा खर्च श्री महाराजांनी आईच्या नावाने केला. तर अशा रीतीने आईची ही काशी यात्रा महाराजांना पूर्णतः कल्पना होती की ह्या काशी यात्रेनंतर आई काही पुन्हा गोंदवले इथं येणार नाही आहे. तिचा अंतिम काळ जवळ आलेला आहे आणि म्हणूनच महाराजांनी ज्या वेळेला गोंदवलेहून काशी यात्रेसाठी आईला घेऊन जायचं त्यावेळेला महाराजांनी आईचं मन घरातल्या कोणत्याच वस्तूमध्ये जाऊ नये ह्यासाठी महाराजांनी गोंदवलेतून निघतानाच आपल्या घरातील सर्व वस्तू ज्यांना जे हवं आहे ते घेऊन जा असं आवाहन लोकांना केलं होतं. आणि तेथील गोंदवलेतील सर्व लोकांनी घरातील सर्व वस्तू ज्याला जे हवं आहे ते घेऊन गेले होते आणि पूर्ण घर रिकामं झालं होतं. अशा रीतीने महाराजांनी गोंदवले सोडून महाराज काशी यात्रेला आईसोबत गेलेले आहेत आणि सोबत 100 लोक स्त्री पुरुष होते आणि त्यांच्या पत्नीला त्यावेळेला महाराजांनी त्यांच्या माहेरी पाठवलेलं आहे. केवळ आणि केवळ पूर्ण आपलं लक्ष आईच्या सेवेसाठी एकाग्र होऊन निर्विघ्नपणे तिची सेवा व्हावी आणि तिच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या हा महाराजांचा एकमेव हेतू आणि उद्देश होता. आणि त्यानुसार महाराजांनी सर्व मार्गक्रमण केलेलं आहे. आपल्या पत्नीला सुद्धा त्यांनी ती मागे लागली होती तरीसुद्धा त्यांनी सांगितलं की आपण पुन्हा नक्की खात्रीने जाऊ, आता तू माहेरी जा. आणि त्यानुसार तीही माहेरी गेली आणि महाराज आपल्या आईला घेऊन काशी यात्रा त्यांनी केली आहे. आणि काशी यात्रेवरून महाराज गयेला गेले आणि तिथून महाराज अयोध्येला गेले आणि महाराजांच्या आईने अयोध्येमध्ये रामाच्या नगरीमध्ये रामाचं दर्शन घेऊन शरयू नदीत स्नान करून महाराजांच्या आईने रामाच्या नगरीत जे महाराजांना अत्यंत प्रिय असं रामनाम आणि अत्यंत आदर्श अवतारी पुरुष राम हे महाराजांचं आराध्य दैवत होतं. त्याच रामाच्या नगरीमध्ये महाराजांच्या आईने आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. आणि खूप तिथं दान धर्म पुण्य महाराजांनी आईच्या हातून घडवलं. आणि आई गेल्यानंतर सुद्धा महाराजांनी सर्व विधी अगदी एखाद्या राजालाही लाजवेल अशा पद्धतीने किंवा त्यालाही जमणार नाही
अशा पद्धतीने महाराजांनी आईचे सर्व विधी खूप मोठ्या मुक्त हस्ताने केलेले आहेत. आता आपण पुढे वाचूया. पुढे आहेत श्री सद्गुरूंचा निरोप. श्री सद्गुरूंचा निरोप. कागवाड येथे आप्पासाहेब पटवर्धन नावाचे राजघराण्यातील श्रीमंत गृहस्थ होते. त्यांच्या घराण्यास एक संन्याशी पिशाच रूपाने पीडा देत असे. प्रत्येक पिढीमध्ये घराण्यातला एक जण वेडा असायचा. आप्पासाहेबांना 20वे वर्ष लागल्यावर त्या पिशाचाचा अंमल त्यांच्यावर सुरू झाला. त्यावेळी त्यांची देहस्मृती नाहीशी झाली, झोप समूळ गेली, मनुष्याची ओळख पटेनाशी झाली आणि ते कोणत्या वेळी काय करतील याचा नेम राहिला नाही. अशा अवस्थेत त्यांच्या आईने त्यांना नरसोबाच्या वाडीला नेले. तेथे रात्रंदिवस सेवा केल्यानंतर त्यांना श्री दत्ताचा दृष्टांत झाला की त्यांनी सद्गुरूंना शरण जावे. सद्गुरू कोठे भेटतील असा विचार मनात सारखा घोळत असता पुन्हा श्री दत्ताचा दृष्टांत झाला. त्यात असे दिसले की गोंदवल्यास मोठ्या राम मंदिरामध्ये श्री महाराज सिंहासनावर बसलेले आहेत. इतक्यात मोठ्या दरवाजांतून श्री दत्त स्वतः आप्पासाहेबांना हाताला धरून घेऊन आले. श्री महाराजांनी उठून श्री दत्तांना प्रेमाने आलिंगन दिले व दोघेही सिंहासनावर बसले. तेव्हा श्री दत्त बोलले, याला मी घेऊन आलो आहे, हा तुमचा तुम्ही सांभाळा. श्री महाराजांनी आप्पासाहेबांच्याकडे अत्यंत प्रेमाने पाहिले आणि या बरोबर असे उद्गार काढले. इतके होऊन ते दृश्य नाहीसे झाले. आप्पासाहेब तेथून घरी परत आले आणि गोंदवल्यास जाण्याचा विचार करू लागले. इतक्यात कागवाडांतील रामदासी यांच्याकडून त्यांना कळले की श्री महाराज गोंदवल्यास नसून अयोध्येला पोचले आहेत, म्हणून ते त्यांच्याबरोबर अयोध्येला गेले. ते ज्या दिवशी तेथे पोचणार त्या दिवशी स्वयंपाक होऊन नैवेद्य झाला तरी श्री महाराज काही केल्या जेवायला उठेनात. शेवटी मंडळींनी फार आग्रह केल्यावर ते पानावर जाऊन बसले, पण आपल्या उजव्या हाताला 2 पाने रिकामी ठेवायला सांगून त्यांनी सर्वांना बोलण्यात गुंतवले. अशी 15-20 मिनिटे गेल्यावर रामदासी व आप्पासाहेब येऊन पोचले. श्री महाराज जेवायला बसण्याचे का थांबले होते हे मंडळींच्या ध्यानात आता आले. नंतर थोड्या वेळात त्या दोघांची स्नाने उरकून सर्वजण जेवायला बसले. जेवताना श्री महाराज आप्पासाहेबांना हळूच बोलले, श्री दत्तगुरूचा निरोप मला पोचला. आप्पासाहेबांना अनुग्रह देऊन श्री महाराजांनी अभय दिले. त्या दिवसापासून त्यांची मनस्थिती सुधारण्याच्या मार्गाला लागली. तर इथं हे कागवाडचे येथे आप्पासाहेब पटवर्धन हे राजघराण्यातील श्रीमंत गृहस्थ होते. तर ह्यांच्या घराण्यामध्ये प्रत्येक पिढीमध्ये कोणाला ना कोणाला तरी से अतृप्त आत्मे होते, त्यांची बाधा ही व्हायची. आणि इथं दिलंय की एक जण वेडा असायचा. प्रत्येक पिढीमध्ये एक जण वेडा असायचा. आता त्यानुसार इथे आप्पासाहेबांवरती त्या अतृप्त जीवाने हल्ला म्हणजे ताबा घेतला होता. आणि आता त्यांच्या व्यक्तिमत्वाला सुद्धा वेड लागेल अशा पद्धतीने त्यांच्यावरती ती अवस्था आली होती त्या अतृप्त जीवामुळे. तर त्यावेळेला त्यांची आई त्यांना घेऊन नरसोबाच्या वाडीला गेली आहे. तिथे त्यांनी खूप प्रार्थना साधना केली आणि त्याचाच परिणाम म्हणून श्री दत्तगुरूंनी त्यांना ते प्रसन्न झालेत आणि त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे की सद्गुरू केला पाहिजे. आणि आता सद्गुरू कोणाला करावा हा प्रश्न मनामध्ये येऊ लागला. तेव्हा पुन्हा दत्तगुरूंनी त्यांना साक्षात्कार दिलेला आहे किंवा दृष्टांत दिला की गोंदवले इथं दत्तगुरू स्वतः त्यांना घेऊन गेलेले आहेत आणि त्यांनी महाराजांच्या हाती आप्पासाहेबांना सुपूर्त केलेला आहे. तर हा दृष्टांत आप्पासाहेबांना त्यांच्या आईला हा
वाढीला आलेला आहे. आणि हा दृष्टांत आल्यानंतर ते ठरवतात की आपण गोंदवले इथं जायचं. आणि त्याच वेळेला त्यांना कळतं की आता अ, महाराज अयोध्येला आहेत. तर ते अयोध्येला महाराजांना भेटायला जातात. आणि इथे महाराज ज्या दिवशी ते अयोध्येला पोहोचणार त्याच दिवशी महाराज तिथे त्यांच्यासाठी जेवणासाठी थांबलेत आणि महाराजांनी आपल्या शेजारी 2 जेवणाची पानं महाराजांनी रिकामी ठेवलेली आहेत आणि महाराज त्यांची वाट पाहत वेळ काढतायत, इतरांशी सर्वांशी बोलतायत, परंतु पंक्ती सुरू नाही केल्यात आणि तितक्यात हे दोघं जण तिथे पोहोचतायत आणि महाराज त्यांना सांगतायत, की दत्तांचा निरोप मला दत्तगुरूंचा निरोप मला भेटलेला पोचलेला आहे आणि त्यानुसार महाराज त्यांना आपल्या पदरी स्वीकार करतायत त्यांचा आणि पुढे त्यांना अनुग्रह देऊन त्यांच्या मनस्थितीत पण सुधारणा झाली आणि त्यांच्यावरती जी वेळ लागण्याची वेळ आली असती त्यातून त्यांची मुक्तता झालेली आहे. तर ही किती मोठी गोष्ट आहे, की महाराज आहेत अयोध्येला आणि इथे साक्षात्कार झालेला महाराजांना तिथे पूर्णतः त्याचं ज्ञान होतं. हे आहेत आपले संत, की यांची तेवढी शक्ती आहे, की सर्वज्ञ, त्रिकालदर्शी आणि प्रत्येक साधकाच्या जीवनात तील घटनांचं ज्ञान आपल्या संतांना होत असतं. पुढे सांगतात, की पुन्हा इंदुरातील वास्तव्य, पुन्हा इंदुरातील वास्तव्य. आईचे सर्व उत्तर कार्य आटोपून श्री महाराज सर्व मंडळींना घेऊन इंदूरला आले. भैयासाहेब मोडकांच्या घरी त्यांचा मुक्काम होता. सुरुवातीपासून बरोबर आलेल्या पुष्कळ लोकांना श्री महाराजांनी येथून स्वदेशी रवाना करून दिले. श्री महाराज इंदूरला पुन्हा आले आहेत हे कळल्याबरोबर पूर्वीचे ऋणानुबंधी असे हजारो लोक त्यांच्या दर्शनाला येऊन गेले. पूर्वीच्या परिचितांपैकी जिजीबाई दरम्यान मरण पावली होती. इनामदार व त्यांची मुलगी ताई भेटली. गवळ्याची मुले व दिवाण पळशीकरांची सर्व मंडळी भेटली. तुकोजीराव नव्हते, पण त्यांची बायको भेटली. गोदूबाई भेटली. ही गोदूबाई लहान म्हणजे 4 वर्षांची असता तिच्या आईबापांबरोबर श्री महाराजांच्या दर्शनास आली होती. ती भारी चटपटीत होती. तिचा वर्ण व चलाकी पाहून श्री महाराज कौतुकाने व विनोदाने तिला आंबे हळद असे म्हणत श्री महाराजांनी गोदूबाईला लहानपणी सर्व आसने शिकवली होती आणि ती भराभर करून दाखवीत असे. पूर्वी श्री महाराज इंदूरमध्ये होते त्यावेळेपेक्षा या खेपे साधू म्हणून त्यांची ख्याती फार पसरली आणि मध्य भारतातील लांब लांबचे लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. आता इथे इंदूर काशीवरून महाराज गयेला गेलेत आईला घेऊन, नंतर अयोध्येत गेले. तिथे महाराजांची आई त्यांचं निर्याण झालेलं आहे आणि त्यानंतर महाराज अयोध्येवरून आता इंदोरला आलेत आणि सर्व आपल्यासोबतच्या अनेक लोकांना महाराजांनी पुन्हा गोंदवले इथं पाठवून दिलेलं आहे आणि महाराज आता इंदूरमध्ये आलेले आहेत. आणि इंदोरला महाराज अनेकदा ह्यापूर्वी आलेले होते आणि तेव्हा ज्या मंडळींशी महाराजांचा परिचय झाला होता, अनुग्रह ज्या मंडळींना महाराजांनी दिला होता, ते सर्व मंडळी भेटले. त्यामध्ये जिजीबाई तुकोजीराव होळकर ह्यांचं बाकी ते आता हयात नव्हते आणि बाकी सर्व मंडळी भेटले आणि आता महाराजांचं इथं एक साधू म्हणून आता कार्य महाराजांचं अजून व्यापक झालं. आता पुढे सांगतात की भगत किसनराव इंदूरमध्ये एक मोठा अवकारी अधिकारी होता. तो सर्व व्यसन संपन्न असून गरिबांचा आणि असहाय्य स्त्रियांचा काळ होता. तो सर्वांशी फार उर्मटपणाने वागे. श्री महाराजांची कीर्ती त्यांच्या कानावर गेली म्हणून त्यांना पाहण्यासाठी तो भैयासाहेबांच्या घरी आला. तेथे जप करीत असलेल्या भाविक मंडळींची थट्टा करीत तो श्री महाराजांना तुच्छतेने म्हणाला, अहो बुवा, तुम्ही हे काय ढोंग माजविले आहे? तुमच्या तिकडे हे चालून गेले, पण येथे ते चालणार नाही बरं का. ध्यानात ठेवा, आमच्याशी गाठ आहे. यावर श्री महाराज शांतपणे हसले व इतकेच बोलले की रावसाहेब, आपले म्हणणे खरे आहे, पण येथे कोणाचे चालणार नाही
तेवढेच बघायचे. तेव्हा त्याला फारच राग आला आणि पोलीस अधिकाऱ्याच्या गुरमीने तो श्री महाराजांना तोंडाला येईल ते बोलला. अ, तरी श्री महाराज अगदी शांत व प्रसन्न राहिले. ते पाहून तो जरा चपापला व पुन्हा श्री महाराजांना म्हणाला, तुम्ही स्वतःला साधू म्हणवता ना, पण मला जर तुम्ही माझे भविष्य सांगाल, तर मी तुम्हाला खरा साधू समजेन." यावर श्री महाराजांनी लगेच हसत-हसत उत्तर दिले, "अहो, आम्ही बोलून चालून रामदासी, एक रामाचे नाव तेवढे आम्ही जाणतो, बाकीचे ज्ञान आम्हाला नाही. परंतु ही गोदू तुमची इच्छा पूर्ण करील." असे बोलून त्यांनी गोदूच्या पाठीवर थाप मारली व तिला म्हणाले, "गोदे, रावसाहेबांना त्यांचे भविष्य सांग." चटदिशी गोदू पद्मासनावर बसली आणि किंचित डोळे झाकून बोलू लागली, "अरे रावसाहेब, ऐक. आजपासून 8व्या दिवशी तुझी दोन्ही पोरे मरतील. पुन्हा 15 दिवसांनी तुझी बायको मरेल आणि नंतर तुझ्यावर सरकारी रोष येईल. पण श्री महाराजांना शरण आलास म्हणजे त्यातून तू मोकळा होशील." 10 वर्षांच्या त्या मुलीचे हे स्पष्ट भाषण ऐकून सर्व लोक चकित झाले व तो अधिकारीही मनात चरकला. परंतु वरवर वरवर विकट हास्य करीत तो तेथून निघून गेला. पुढे 8 दिवसांनी त्याची दोन्ही पोरे एका ओढ्यात दुपारच्या वेळी खेळत होती. तेव्हा त्या ओढ्याला एकाएकी पाणी आले व ती पोरे त्यामध्ये बुडून मेली. त्या दुःखाने त्याची बायको वेडी झाली आणि पुढे 15 दिवसांनी तिने विहिरीमध्ये जीव दिला. या सुमारास त्याने आतापर्यंत जे पैसे खाल्ले होते ते उघडकीला आले, म्हणून लाच खाल्ल्याच्या आरोपावरून सरकारने त्याला बडतर्फ केले. इतके झाल्यावर मात्र खाडकन त्याचे डोळे उघडले. तो तात्काळ श्री महाराजांच्याकडे गेला, त्यांच्या चरणावर डोके ठेवून रडू लागला व पुन्हा पुन्हा क्षमा मागू लागला. श्री महाराजांनी त्याला आपल्या पोटाशी घेतला आणि मोठ्या प्रेमाने त्याच्या अंगावरून हात फिरवला. तेव्हा तो श्री महाराजांना म्हणाला, "महाराज, माझ्या अपराधासाठी आपण मला एवढी मोठी शिक्षा केली, हे काय?" त्यावर श्री महाराज कळवळून त्याला बोलले, "अरे रे, हे तू काय बोलतो आहेस? मी शिक्षा करेन ही कल्पना देखील मला सहन होत नाही. त्यावेळी मी तुला पोटाशी धरू म्हटले तरी तू जवळ आला नाहीस. ज्या गोष्टी आतापर्यंत घडल्या त्या तुझ्या प्रारब्धाने घडणारच होत्या. तुझ्या भाग्याने त्या तुला आधी कळल्या इतकेच. माणसांचे जन्ममृत्यू हे भगवंताच्या हाती असतात. कोणी करू म्हणून ते घडवून आणता येत नाहीत. यात कोणाला दोष देऊ नये." तो बोलला, "आता मी काय करू? आता तरी आपण मला आपला म्हणाल का?" श्री महाराज म्हणाले, "तू अजून असे का समजतोस? पूर्वी तू माझ्याकडे जेव्हा आला होतास तेव्हा सुद्धा मी अत्यंत आपलेपणानेच तुझ्याकडे पाहिले." असे बोलून श्री महाराजांनी त्याला पुन्हा पोटाशी धरले व म्हटले, "प्रारब्धाचे भोग हे फार बलवत्तर असतात. तेथे आपला इलाज चालत नाही. असो, झाले ते होऊन गेले. त्याची आठवण न करावी. इतप्पर आपले मन नामात गुंतवावे. तुझी नोकरी पूर्ववत होईल." खऱ्या पश्चातापाने पोळलेल्या त्या अधिकाऱ्याने रात्रंदिवस नाम घेणे सुरू केले. पैसे खाण्याबद्दल ज्याने त्याच्या विरुद्ध तक्रार केली होती त्यानेच ती काढून घेतल्याने त्याच्यावरचा आळ गेला व त्याला वरची जागाही मिळाली. परंतु त्याच्या वृत्तीत इतका विलक्षण फरक पडला की लोक त्याला भगत किसनराव म्हणू लागले. आता जो हा पोलीस अधिकारी होता की अत्यंत उर्मट होता आणि सर्व व्यसनं त्याला होती. त्याचप्रकारे त्याचं चारित्रही विशेष नव्हतं. तर असा हा उर्मट उद्धट ज्याने महाराजांचा पान उतारा केला होता, तरीही महाराजांनी त्याला आपल्या जवळ केलेला आहे आणि त्याला अनुग्रह दिला आणि त्याला त्याने लाच खाल्ल्याचा जो मोठा इतका आरोप होता त्यातून सुद्धा महाराजांनी त्याला जे शिकवण दिली त्याला आणि त्यानुसार त्याने अनुग्रह घेतला आणि महाराजांच्या शिकवणीनुसार त्याने नामस्मरण करण्यास सुरुवात केली आणि जो आळ त्याच्यावरती आला होता आणि तो आपणहून ज्याने तो आळ त्याच्यावरती आरोप
लावला होता त्याच व्यक्तीने तो आळ मागे सुद्धा घेतला. तर अशा रीतीने नामाच्या आधारे त्याची त्या केसमधून सुखरूपपणे मुक्तता झालेली आहे. आणि इथे महाराजांनी त्याला समजवलेलं आहे, की जे काही अ, तुला दुःख कष्ट आलेलं आहे, तुझी 2 अपत्ये गेली, पत्नी गेली, हे तुझं प्रारब्ध होतं आणि प्रारब्ध कोणालाही चुकू शकत नाही आणि त्यातून प्रत्येकाला हे जावंच लागतं. आणि हे कोणासाठी कोणामुळे प्रारब्ध आपलं घडत नसतं, तर आपल्यामुळेच आपलं प्रारब्ध आपणच कारणीभूत असतो आणि आपणच त्याला सामोरी जाणं आवश्यक असतं आणि ते सामोरी गेल्या वाचून आपणाला पर्यायही नाही आहे. त्यामुळे शांतपणे जे प्रारब्ध आहे त्याला सामोरी जाणं आणि रामनाम घेणं हे ही शिकवण महाराजांनी त्याला दिली होती आणि त्याने ती स्वीकारली आणि नंतर त्यालाच जो इतका व्यसनाधीन पण होता, उर्मट उद्धट होता, त्यालाच लोक नंतर भगत किसन राव म्हणू लागले. हे आहे. आता पुढे सांगतायत, की पुढची घटना पण अत्यंत सुंदर आहे. बाबांनी ती खूप छान लिहिलेली आहे. आपण वाचूयात. शास्त्रीबुवांना नामाचे वेड लागले. शास्त्रीबुवांना नामाचे वेड लागले. या प्रसंगामुळे श्री महाराजांच्या कीर्तीत आणखी भर पडली. असंख्य लोक श्री महाराजांच्याकडून नाम घेऊन जप करू लागले. चांगल्या चांगल्या लोकांच्या हातात माळा दिसू लागल्या. असा जप करणाऱ्या लोकांमध्ये काही वैदिक विद्वान देखील होते. तोफखान्यावर राहणाऱ्या एका शास्त्रीबुवाला ही गोष्ट पसंत पडली नाही. तो त्यांना म्हणे, "अरे मूर्खांनो, तुम्ही द्विजश्रेष्ठ ना? खरे म्हणजे तुम्ही वेदाध्ययन करायचे आणि लोकांना ब्रह्मज्ञान सांगायचे. ते दिले सोडून आणि उगाच एका रामदासाच्या नादी लागून अज्ञानासारखे माळा ओढीत रामराम म्हणत काय बसता? माझी आणि त्यांची गाठ पडू दे, म्हणजे हे बंड मी मोडून काढतो की नाही ते पहा." त्या वैदिकांनी त्याला उत्तर दिले, "शास्त्री बुवा, आम्ही आपले अज्ञानी, तुम्ही तर मोठे ज्ञानी आहात, परंतु तुम्ही तरी वेद विक्रय करताच ना, मग वेदाध्ययनाने तुम्ही मुक्त कसे होणार? आम्हाला श्री महाराजांनी नाम घ्यायला सांगितले आहे. नाम हे ओंकार रूप आहे. ते वेदारंभी आहे, ते वेदांच्या अंतीही आहे. तेच भगवंताला प्रिय आहे. म्हणून ते घेत गेल्याने भगवंताची भक्ती वाढते, भगवंताची भक्ती घडते. कलियुगामध्ये तर हेच साधन थोर आहे. नामाबद्दल आणखी माहिती तुम्ही श्री महाराजांना विचारा. आम्ही नाम सोडणार नाही." शास्त्रीबुवाला हे अगदी न आवडून तो श्री महाराजांची पोटभर निंदा करी. एकदा श्री महाराज रामाच्या दर्शनासाठी राम मंदिरात आले. शास्त्रीबुवाला ते कळल्यावर तो धावतच तेथे गेला. श्री महाराजांनी त्याला पहिल्याने नमस्कार केला व हाताला धरून आपल्याजवळ बसवून घेतले. शास्त्रीबुवा श्री महाराजांना म्हणाले, "अहो, तुम्ही महाराज म्हणून घेता आणि द्विजांना राम नाम घ्यायला लावता, म्हणजे त्यांना वेदविरुद्ध मार्ग सांगून भ्रष्ट करता. हे काही तुम्हाला शोभत नाही. तुम्हाला वेद शास्त्र काही माहिती नाही. उगीच राम राम म्हणत बसता आणि इतरांना तसे करायला लावता. तुम्ही खास नरकाचे धणी होणार." श्री महाराज मोठ्या नम्रतेने व आर्जवाने त्याला म्हणाले, "शास्त्री बुवा, क्षमा करा. मी तर अज्ञानी आहे. माझ्यावर आपण संताप करू नये. पण नाम हे भगवंताला फार प्रिय आहे. त्याचा प्रताप आपल्याला लवकरच कळेल. आपणच नाम घेऊ लागाल." त्यावर शास्त्री बुवा तुच्छतेने बोलले, "मला वेड लागले तरच मी नाम घेणे शक्य आहे, नाहीतर ही जीभ नामाचा उच्चार करणार नाही." काय म्हणतायत, की शास्त्री बुवा तुच्छतेने बोलले, की "मला वेड लागले तरच मी नाम घेणे शक्य आहे, नाहीतर ही जीभ नामाचा उच्चार करणार नाही." हे ऐकून लगेच श्री महाराज म्हणाले, "भगवंताची इच्छा तशीच असली तर तेही होईल." पुन्हा शास्त्री बुवा ताडकन बोलले, "अरे वा, असे पुष्कळ बैरागी आणि रामदासी पाहिले आहेत. उगीच भलत्याच गोष्टींची नामाच्या प्रतापाची घमेंड मारू नका." यानंतर शास्त्री बुवा आपल्या घरी गेले व श्री महाराज आपल्या मुक्कामी गेले. त्याच रात्री पहाटे शास्त्री एकदम उठला. त्याने आपल्या हातात 2 जळकी लाकडे घेतली आणि त्यांची टिपरी करून मोठ्याने राम नाम उच्चारित
गावभर हिंडू लागला. काय सांगतात की त्याच रात्री पहाटे शास्त्री एकदम उठला. त्याने आपल्या हातात 2 जळकी लाकडे घेतली आणि त्यांची टिपरी करून मोठ्याने राम नाम उच्चारित गावभर हिंडू लागला. स्वतःच्या देहाची व वस्त्राची देखील शुद्ध त्याला राहिली नाही. लोकांनी त्याला धरून खाली बसवले तरी त्याचे तोंड व हात चालूच असायचे. लोक नाना प्रकारचे तर्क करू लागले. कोणी म्हणाले त्याला पिशाच बाधा झाली, कोणी म्हणाले त्याचे डोके फिरले, कोणी म्हणाले त्याच्यावर करणी केली, डॉक्टर म्हणाले त्याला वेड लागले आहे. ही वार्ता श्री महाराजांच्या कानावर गेल्यावर त्यांनी त्याला घेऊन येण्यास मनुष्य पाठवला. तो आल्यावर त्याची अवस्था पाहून त्यांना वाईट वाटले आणि ते म्हणाले, अरे रे, याला उन्माद म्हणजे हिस्टेरिया झाला आहे. तो उतरला की त्याला बरे वाटेल. असे बोलून श्री महाराजांनी शास्त्राच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला 5 मिनिटात गाढ झोप लागली. 6 तास गेल्यावर तो जेव्हा जागा झाला तेव्हा तो अत्यंत शांत झालेला आढळला. त्याच्या वृत्तीमध्ये एकदम फरक पडून त्याचे वागणे सरळ बदलून गेले. श्री महाराजांच्याकडून त्याने नाम घेतले आणि त्याचा जप करण्यास आरंभ केला. पुढे 12 वर्षे तो राम मंदिरामध्ये तुलसी रामायण सांगत असे. लोकांना दीक्षा देण्याचा अधिकार श्री महाराजांनी त्याला दिलेला होता. तो सन 1905 मध्ये वारला. तर अशा रीतीने हा शास्त्री बुवा अनेक पंडित, वैदिक पंडित जे आहेत, तर त्यांना केवळ यज्ञयागादी किंवा वेदांनी सांगितलेली कर्मकांड करणं हेच सर्वश्रेष्ठ वाटतं आणि त्यानुसारच ते आचरण करतात आणि त्यामुळे नामसाधना करणं हे त्यांना अत्यंत तुच्छ वाटतं. तर ही गोष्ट ह्या शास्त्री बुवांच्या बाबतीतही होती. शास्त्री बुवांना पटत नव्हतं की सर्व लोक नामस्मरण करत आहेत. जे वैदिक ब्राह्मण आहेत ते सुद्धा खूप आनंदाने नामस्मरण करत आहेत. तर हे ह्या शास्त्री बुवांना बिलकुल पटत नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी महाराजांचा अत्यंत खडखडीत भाषेत पाणउतारा केलेला आहे. आणि महाराजांचा इतका पाणउतारा केला तरीसुद्धा महाराज त्याला जवळ घेतलेलं आहे महाराजांनी आणि महाराज त्यांच्याशी अत्यंत प्रेमाने नम्रतेनेच बोलत आहेत आणि भगवंताला हे नाम आवडतं तर अत्यंत प्रिय आहे म्हणून आपण नाम घेतलं पाहिजे हे महाराज त्याला सांगतायत. तरीसुद्धा तो म्हणतोय की मला जेव्हा वेड लागेल तेव्हाच माझ्या मुखातनं नाम येईल, अन्यथा शुद्धीत असताना माझ्या जीभ नावाला वळणार सुद्धा नाही. आणि महाराज म्हणतात जर भगवंताची इच्छा असेल तर तसंच होईल आणि त्यानुसार मग इथे त्यांच्यावरती हा प्रसंग आलेला आहे आणि महाराजांनी अख्ख्या गावभर ते नाम घेत आणि हातामध्ये जळकी लाकडं घेऊन त्याच्या टिपऱ्या करत खेळत ते नाम घेत फिरत होते. महाराजांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर त्यांना 6 तासाची गाढ झोप लागली आहे आणि त्यानंतर ते एकदम शांत झालेत आणि नंतर महाराजांना ते शरण गेलेत. अनुग्रह झाला त्यांचा. पुढे 12 वर्ष त्यांनी पूर्ण तुलसी रामायण ते सांगत होते आणि महाराजांनी जो नाम घेण्यासाठी ज्याचा प्रचंड विरोध होता आणि ज्याने महाराजांचा पाणउतारा केला होता त्यालाच महाराजांनी अनुग्रह दिला आहे आणि इतकंच नाही तर त्याला नाम देण्याचा अधिकारसुद्धा महाराजांनी त्याला दिलेला आहे. तर हे केवढं मोठं महाराजांचं मोठेपण आहे की हे आपल्या लक्षात येते. आणि अशीच घटना गोंदवले इथं पण झाली होती की जेव्हा महाराजांनी तेव्हासुद्धा तेव्हा तर खूप मोठी सभा घेतली होती आणि तिथं महाराजांना अत्यंत तिथे सुद्धा महाराजांना खूप महाराजांचा पाणउतारा ह्या वैदिक ब्राह्मणांनी केला होता. परंतु महाराजांनी सर्वांना सांगितलेलं आहे तिथंसुद्धा की जशी वैदिक कर्म करणं महत्त्वाचं आहे, परंतु वैदिक कर्म आपण कशासाठी करतो तर वैदिक कर्माने चित्तशुद्धी व्हावी ह्यासाठी कर्म आवश्यक आहे. परंतु चित्तशुद्ध कशासाठी करायचं आहे तर
भगवंताच्या प्राप्तीसाठी, अनुभूतीसाठी करायचं आहे. त्यामुळे वैदिक कर्मांना किंवा कोणतंही आपण जे कर्म करतो, त्या कर्माला भगवंताचं अधिष्ठान असणं आवश्यकच आहे. आणि भगवंताचं अधिष्ठान हे आपण नामस्मरणाने, भगवंताच्या स्मरणाने त्याला आपण त्या कर्माला भगवंताचं अधिष्ठान प्राप्त होतं. त्यामुळे कर्म करणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच नामस्मरणही महत्त्वाचं आहे. हे महाराजांनी तेव्हा गोंदवल्यात सुद्धा त्या सर्व वैदिक ब्राह्मणांना पटवून दिलं होतं. आणि त्याचबरोबर महाराजांनी दुसरी गोष्ट सांगितली होती, की केवळ नामस्मरण करणं पण पुरेसं नाही आहे, तर त्याबरोबर म्हणजे नामस्मरण केलं म्हणजे बाकीची कर्मबंधनातनं आपली सुटका झाली, तर हेही महाराजांना मान्य नाही. तर महाराज म्हणतात, नामस्मरणाबरोबर जी काही विहित कर्म सांगितलेली आहेत, ती कर्म आपण करणं आवश्यकच आहे. आणि नामस्मरण करत, करत आपण जर कर्म केली, अनुसंधान ठेवत आपण आपल्या रोजची कर्म केली, तर मात्र आपण त्या कर्माच्या बंधनातनं मुक्त होतो आणि आपलं चित्त शुद्ध होतं. आपण आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेण्यास हे नाम मदत करतं. तर अशा रीतीने महाराजांनी दोन्हीला महत्त्व दिलं आहे, की कर्म महत्त्वाचं आहे, त्यास कर्म करत असताना त्या कर्माला भगवंताचं अधिष्ठान प्राप्त करून देण्यासाठी नामसाधना ही महत्त्वाची आहे. तर हे महाराजांनी आधीही समजवलं आहे आणि त्याच पद्धतीने महाराजांनी इथं ह्या शास्त्री बुवांना सुद्धा महती नामाची पटवून दिलेली आहे. आता पुढे सांगतायत, की गाव जेवण. इंदूरमध्ये नेहमीच पाण्याचा पुरवठा कमी असे आणि त्यातल्या त्यात उन्हाळ्यामध्ये तर पाण्याची टंचाई विशेष भासत असे. आदल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने श्री महाराज तेथे असताना दुष्काळ पडला. सरकारने दुष्काळी कामे काढून लोकांना बरीच मदत केली. श्री महाराजांनी देखील गरिबांना पुष्कळ अन्नदान केले. ते नेहमीच्या रण्यात जाण्यास निघणार होते, म्हणून इंदूरच्या सर्व लोकांना गाव जेवण देण्याचे ठरले. हे ठरत असताना तेथील 2-3 सावकार सरदार दर्शनास आलेले होते. श्री महाराज त्यांना म्हणाले, बोला, तुमची कोणाची तयारी आहे का? सर्वांना जेवायला घालायचे आणि वर दक्षिणा द्यायची. कोणी म्हणाला, आपण नुसते जेवण देऊ पण दक्षिणा देणार नाही. कोणी म्हणाला, आपण नुसती दक्षिणा देऊ, आपल्याला जेवण झेपणार नाही. तिसरा म्हणाला, आपण दोन्ही करू पण दक्षिणा 4-4 आणेच देऊ. हे सर्व ऐकून श्री महाराज हसले आणि त्यांना म्हणाले, हे पहा, तुमचे सर्वांचे राहू दे, आपण सर्वांना जेवायला घालूच. शिवाय प्रत्येकाला 1-1 रुपये दक्षिणा देऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात दवंडी पिटवली. श्री महाराजांनी सर्व लोकांच्या समोर आपली कफनी झाडून रिकामी आहे हे दाखवले. त्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत जेवणे चालली होती आणि प्रत्येकाला श्री महाराज 1-1 रुपया दक्षिणा देत होते. गंमत अशी होई की जेवायला येणारे पुष्कळ माणसे त्यांचे दर्शन घेत आणि त्यांच्या पुढे 1-2 रुपया ठेवून जात आणि त्यांतून शेवटच्या पंक्तीपर्यंत प्रत्येकाला 1-1 रुपया दक्षिणा मिळाली. अगदी भिकारी देखील पुष्कळ जेवून गेले व त्यांच्यापैकी प्रत्येकाला 1 रुपया मिळाला. रात्री सर्व आटोपल्यावर पुन्हा श्री महाराजांनी आपली कफनी झाडली तर ती रिकामीच होती. तर हे आहे संतांचं सामर्थ्य आणि सर्व काही करून निस्पृह अवस्था, कर्म करण्याआधी पण निस्पृह अवस्था, एवढं गाव जेवण करवलं. 1-1 रुपया प्रत्येकाला दक्षिणा म्हणून दिल्या आणि त्यानंतर सुद्धा निस्पृह अवस्था. तर ही आहे संतांची लीला आणि संतांचं आचरण हे आहे. पुढे सांगतात, की तुझ्या बागेत रामराया आहे. श्री महाराजांच्याकडे येणाऱ्या एका अधिकाऱ्याची गावाच्या बाहेर एक बाग होती. तिच्यामध्ये काम करणारा माळी मोठा भाविक होता. श्री महाराजांनी त्याला नाम घ्यायला सांगितल्यापासून बागेत काम करीत असताना तो सारखे नामस्मरण करी. झाडांना आपल्या मुलाप्रमाणे वाढवावे असे श्री महाराज त्याला एकदा बोलले. त्यामुळे तो बागेतल्या झाडांच्यावर अत्यंत प्रेम करी आणि त्यांना जीवापलीकडे जपत असे. दर उन्हाळ्यामध्ये इतर सर्व बागा पाण्याच्या अभावी शुष्क होऊन जायच्या. मग दुष्काळात तर त्या सर्व ओसाड
पडल्या यात नवल नाही. परंतु माळीबुवाच्या प्रेमवृत्तीमुळे त्याची बाग मात्र हिरवीगार आणि सुंदर फुलांनी नटलेली होती. श्री महाराज पुष्कळ वेळा त्या बागेत जाऊन बसायचे व त्या माळ्याला म्हणायचे, "अरे तुझ्या बागेमध्ये रामराया आहे, तुझ्या बागेमध्ये रामराया वस्तीला आहे. तू काळजी करू नकोस. परमार्थदृष्ट्या तो माळी चांगला अधिकारी होता," असे श्री महाराज म्हणत असत. तर अशा रीतीने इथे माळ्याचं उदाहरण सांगितलं. पुढचा मुद्दा आहे रामावतार झाला का? रामावतार झाला का? यानंतर भैयासाहेब मोडक यांना घेऊन श्री महाराज नैमिषारण्यात गेले. आता इंदोरवरून महाराज नैमिषारण्यात आलेले आहेत. तेथे अनेक योगी लोकांना भेटून परत येताना ते नर्मदा तटाकी फिरले. खूप महत्त्वाचं सांगतायत, म्हणजे आपण विचार नाही करू शकत अशा अनुभूती, आता 2 अनुभूती आपणाला महाराजांच्या ऐकायला मिळणार आहेत आणि आपण त्या वाचूयात. रामावतार झाला का? यानंतर भैयासाहेब मोडक यांना घेऊन श्री महाराज नैमिषारण्यात गेले. तेथे अनेक योगी लोकांना भेटून परत येताना ते नर्मदा तटाकी फिरले. गर्द झाडीतून वाट चालत असता भैयासाहेबांना तहान लागली म्हणून ते एका गुहेमध्ये शिरले. आत एक स्वच्छ पाण्याचा झरा होता. त्याचे पाणी पिऊन झाल्यावर भैयासाहेबांनी विचारले, "महाराज, ह्या गुहेमध्ये पुढे काय आहे?" श्री महाराज म्हणाले, "चला आपण आणखी आत जाऊन पाहू." म्हणून ते दोघेही आत आणखी पुढे चालले. 200-300 पावले चालल्यावर त्यांना एक योगी ध्यानस्थ बसलेला तेथे दिसला. त्याची दाढी व जटा जमिनीवर लोळत होत्या. श्री महाराज क्षणभर त्याच्या समोर उभे राहिले. इतक्यात त्याने डोळे उघडून पाहिले व एकदम विचारले, "रामावतार झाला का?" श्री महाराजांनी त्याला विचारले, "का बरे?" तेव्हा तो योगी बोलला, "रामदर्शन व्हावे म्हणून मी समाधी लावून बसलो होतो. रामावतार झाला असेल तर त्याच्या दर्शनाला मी जाईन." यावर श्री महाराजांनी त्याला सांगितले, "योगीराज, राम व कृष्ण दोन्ही अवतार होऊन गेले. सध्या कलीला सुरुवात झाली आहे." हे शब्द ऐकून तो मुनी बिचारा फारच निराश झाला. लगेच श्री महाराजांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला पूर्णतेला नेला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने श्री महाराजांच्या चरणांना वंदन करून आपला देह सोडला. मग त्याच्या देहाला संस्कार करून ते दोघे परत निघाले. वाटेत भैयासाहेबांनी विचारले, "महाराज, हा कोण होता आणि आपण त्याला काय केले?" श्री महाराज म्हणाले, "राम जन्माला येण्याच्या अगोदरपासून अनेक वर्षे हा तापसी समाधी लावून बसला होता. त्याच्या देहाचा अंतकाळ आला की तो प्राणापान कोंडून धरी आणि तेवढी वेळ टाळून नेई. असे अनेक वेळा त्याने काळाला चुकवले. हेतू असा की रामाचे दर्शन घेऊन आपण मुक्त होऊन जावे, ही इच्छा धरून तो योग समाधीमध्ये बसला होता. पण रामावतार केव्हाच होऊन गेला आणि हा मात्र तसाच राहिला. तरी त्याच्या भाग्याने आज तो चांगल्या गतीला गेला. रामाने त्याचे कल्याण केले." ही एक घटना आहे. आता दुसरी घटना आहे गुहेंतील महायोगी. नंतर श्री महाराज उज्जैनच्या जंगलात शिरले. तिथे भैयासाहेबांना एका गुहेच्या तोंडाशी बसून आपण एकटेच आत गेले. त्या गुहेमध्ये एक महायोगी श्री महाराजांची वाट पाहत होते. त्याच्या भुवया हातभर लांब वाढलेल्या असून देह भव्य होता आणि दृष्टी फार तेजस्वी होती. श्री महाराजांच्यावर त्याचे पुत्रवत प्रेम होते. ते म्हणाले, "इथे कलीचा वास येत आहे." तेव्हा श्री महाराज बोलले, "तो कलियुगांतला माणूस आहे, पण आपल्यापैकीच आहे." श्री महाराजांनी भैयासाहेबांना त्यांचे दर्शन करून दिले. परत येताना श्री महाराज म्हणाले, "देहबुद्धीची माणसे ज्या ठिकाणी राहू शकत नाहीत आणि पोचू शकत नाहीत, अशा ठिकाणी पुष्कळ योगी साधन करत बसलेले आहेत." श्री महाराज नंतर परत इंदूरला गेले आणि तेथून हरद्याला आले. तेथे काशीनाथ भैया सावकार यांनी मंदिर बांधले होते. त्यात श्री महाराजांच्या हस्ते रामाची स्थापना झाली. रामाचे ध्यान फार सुंदर आहे. पट्टाभिषिक्त मूर्ती आहे. तर ह्या 2 घटना गुहेमधल्या आहेत की एका ठिकाणी
एका समाधीस्थ असलेल्या साधूला, तपस्वीला महाराजांनी मुक्त केलेला आहे, की जो राम जन्माच्या आधीपासून साधना करण्यास बसला होता. तर महाराजांनी त्याला मुक्त केले आणि महाराजांची भेट झाल्यानंतर महाराजांनी त्याला जो अनुग्रह म्हणण्यापेक्षा महाराजांनी त्याच्यावरती जी कृपादृष्टी केली आणि तिथं म्हणजे महाराजांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला पूर्णतेला नेला. तो इतके वर्ष साधना करत होता आणि रामाचं दर्शन झाल्यानंतर मुक्त होईल ह्या हेतूने करत होता. परंतु त्याला रामकृष्ण अवतार होऊन गेलेलेही माहीत नाहीत. पण महाराजांनी त्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि तो पूर्णतेला गेला. तिथे त्याचा देह त्याने सोडला. महाराजांनीच त्याचा अंतिम संस्कार पुढे केलेला आहे. त्यानंतर ही दुसरी घटना आहे उज्जैन येथील जंगलातल्या गुहेतली, की तिथे सुद्धा एक तपस्वी महाराजांची वाट पाहत होता. आणि इथे महाराज सांगतात की असे अनेक तपस्वी आहेत की जे आपल्या सामान्य माणसांच्या वस्तीपासून फार दूर राहतात आणि तिथे आपण पोचू शकत नाहीत, अशा ठिकाणी हे तपस्वी साधना करत आहेत, हे इथे सांगतात. आता शेवटचं आहे की नाशिकचा मुक्काम. हरदास 1 महिनाभर राहून बरोबरच्या मंडळींसह श्री महाराज नाशिकला आले. तेथे असताना रोज ते रामाच्या दर्शनाला जात. त्याप्रमाणे एक दिवस ते दर्शनाला गेले. त्यावेळी 11 वाजले असून ऊन पण कडक पडले होते. रामाच्या पाया पडून झाल्यावर श्री महाराज प्रदक्षिणा घालू लागले. तेव्हा जिजीबाईच्या ताईने त्यांच्या डोक्यावर छत्री धरली. प्रदक्षिणेच्या वाटेवर एक संन्यासी बसला होता. त्याने हे बघितले आणि संतापून तो हिंदीमध्ये म्हणाला, अरे यह साधु है, क्या मस्करी है? इसके गेरुआ कफनी को देखकर मुझे शर्म आती है. यह राम के दर्शन को आया है और स्त्रियों से सेवा लेता है. इतने पाप को यह कहाँ धोएगा, राम ही जाने. त्याच्याकडे आणि त्याच्या बोलण्याकडे अर्थात कोणाचेही लक्ष नव्हते. पण प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर श्री महाराज त्याच्याजवळ जाऊन बसले आणि त्याला हिंदीमध्ये म्हणाले, महात्माजी, आपका उपदेश सुनकर मेरे को बहुत पश्चाताप हो रहा है, परंतु मेरी कथा आपको सुनाने को मैं आया हूँ. उधर अयोध्या की तरफ जिला फैजाबाद के गांव काशीपुर में मेरा जन्म हुआ. मेरे माँ बाप का मैं अकेला ही लड़का था, इसलिए माँ बाप मुझ पर बहुत प्यार करते थे. मेरी उम्र जैसे बढ़ने लगी वैसा मैं कुसंगति में पड़ा और मैंने कुछ ज्ञान प्राप्त नहीं किया. मैं जब 16 साल का था तब सब कुमार्ग प्रवृत्तियों से भरा हुआ था. इतने में मेरा बाप दुखी होके मर गया और माँ ने मेरी शादी कर डाली. मेरी पत्नी बड़ी सुंदर और चालाक थी, किंतु मैं रोगी कमज़ोर बन चुका था. फिर गांव के बदमाश लोगों ने मेरी पत्नी को फुसलाया. वह बड़ी दुराचारिणी बन गई. मैं संसार से उब गया और एक दिन रात को मैं गांव छोड़कर बनारस चल दिया. बनारस में मैंने संन्यास ग्रहण कर लिया. इतके सांगून होताच तो एकदम ओरडला, अरे यह तो मेरी जीवन कथा आप कह रहे हैं. श्री महाराज स्वतःची म्हणून त्याचीच कथा जसजशी सांगत गेले तसतशी त्याची चर्या बदलत गेली आणि शेवटी अत्यंत खजील होऊन त्याने श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. श्री महाराजांनी त्या संन्याशाला आपल्याबरोबर 8 दिवस ठेवून घेतला. त्याला रामनामाचा अनुग्रह दिला आणि नंतर काशीला पाठवून दिला. नाशिक येथेच आईच्या नावाने श्री महाराजांनी गंगेवरच्या भिकाऱ्यांना 1 दिवस धान्य वाटले. आता गोंदवल्यास पुनरागमन. गोंदवले सोडून श्री महाराज वर्ष होऊन गेले होते, म्हणून नाशिकहून सरळ घरी परत येण्याचे ठरले. इंदूरहून जी मंडळी बरोबर आली होती त्यांपैकी बहुतेकांना त्यांनी नाशिकहून परत पाठवून दिले. भैयासाहेब मोडक एकटेच बरोबर राहिले. इतर मंडळींना देखील आपापल्या गावी पाठवून दिले. गोंदवल्याहून निघताना बरोबर आई आणि 100 माणसे होती. गोंदवल्यास परत येताना बाकीची सर्व मंडळी होती, परंतु आई मात्र नव्हती. श्री महाराज परत आले आहेत हे कळल्यावर गावकरी मंडळी त्यांना भेटण्यास आली. प्रत्येकजण आई गीताबाईंची आठवण काढून हळहळत होती. श्री महाराजांना शोभण्यासारखीच ती माऊली होती यात शंका नाही.
तिच्या जीवनात तिने फार दुःख सोसले. तिच्या देखत रावजींसारखा महान योग्यतेचा पती गेला. एक मोठा झालेला मुलगा गेला. लग्न झालेली मुलगी गेली. पहिली गुणी सून गेली. दुसरी सून आंधळी आणि त्यात तिचीही 2 मुले गेली. या जगामध्ये तिला कोणी उरले असेल तर ते म्हणजे श्री महाराज होत. शिवाय अगदी लहानपणापासून त्यांच्यावर तिचा फार जीव होता. म्हणून त्यांच्या सहवासात तिचा अखेरचा काल गेला. इतकेच नव्हे तर अंतकाळ देखील झाला. याने तिच्या जन्माचे सार्थक झाले. तर अशा रीतीने इथे काशी यात्रा झाल्यानंतर अयोध्येत महाराजांच्या आईचं निर्याण झालं. त्यानंतर महाराजांनी गोंदवलेला येईपर्यंत अनेक ठिकाणी महाराजांनी सेवा केलेली आहे आणि अनेकांचा उद्धार केला आहे. इथं आपण थांबूयात. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम जय जय राम. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाल की जय. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ.